4 वर्षाची एक चिमुकली आजीच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेली होती. घरासमोर खेळत होती. दुपारी अचानक ती दिसेनाशी झाली. घरच्यांनी शोध घेतला, शेजाऱ्यांना विचारलं, गल्लीभर फिरले, पण ती मिळेना. मग कोणीतरी जवळच्या गोठ्यात जाऊन पाहिलं आणि जे दिसलं ते पाहून पाय जागे थिजले. त्या गोठ्यात शेणाच्या ढिगाखाली त्या चिमुकलीची थंडगार पडलेलं शरीर होतं. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्याच्या भोर तालुक्यात एक असं कृत्य घडलं जे ऐकताना माणूस म्हणून स्वतःची लाज वाटावी. काय आहे संपूर्ण प्रकरण? पोलिसांनी तपास लावला का? आरोपी कोण आहे? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातलं नसरापूर हे छोटंसं गाव. शहरी गोंगाटापासून दूर शांत वातावरण वसलेलं या गावात एक 4 वर्षाची मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आजीकडे आली होती. आईबाबांनी तिला सुट्टी एन्जॉय करायला पाठवलं होतं. त्यांना माहिती नव्हतं की ते तिला शेवटचं निरोप देत आहे. 1 मे महाराष्ट्र दिन. राज्यभर जल्लोष सुरू होता, भाषणं होती, सांस्कृतिक कार्यक्रम होते. पण याच दिवशी नरसापूरमध्ये एक अशी घटना घडली होती जी पुढे संपूर्ण राज्याला हादरून टाकणार आहे. दुपारचे 2:30-3 वाजलेले होते. चिमुकली घरासमोरच्या रस्त्यावर खेळत होती. वर्षानुवर्ष तिथेच राहणारा, त्याच गल्लीत राहणारा 65 वर्षाचा एक वयोवृद्ध त्याने त्या मुलीजवळ जाऊन म्हटलं, चल तुला वासरू दाखवतो. 4 वर्षाच्या निष्पाप मुलीला वासरू पाहण्याचा मोह झाला. तिने त्याचा हात धरला आणि ती त्याच्यासोबत गोठ्याच्या दिशेने निघाली. हे सगळं जवळच्या CCTVत टिपलं गेलं. दुपारी 3:30च्या सुमारास तो वयोवृद्ध त्या चिमुकलीला हाताला धरून गोठ्यात घेऊन जाताना स्पष्ट दिसतो आणि नंतर तो एकटाच बाहेर येतो. ती मुलगी बाहेर येत नाही. गोठ्यात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि साक्ष राहू नये म्हणून त्या निरागस जीवाला दगडाने ठेचून मारलं. मृत्यूदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला आणि तो निघून गेला. एखाद्या पशुनेही न करावं असं हे कृत्य एका 65 वर्षाच्या माणसानं केलं होतं. दुपार उलटली, संध्याकाळ झाली, मुलगी घरी परतली नाही म्हणून आजीने शोध घ्यायला सुरुवात केली. गल्लीत विचारलं, शेजाऱ्यांना सांगितलं. मग कोणाला शंका आली म्हणून गोठ्यात पाहिलं. शेणाच्या ढिगाखाली ती चिमुकली मृत अवस्थेत सापडली. संपूर्ण कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं. पोलिसांनी तातडीने परिसरातील CCTV फुटेज तपासलं आणि तिथेच सगळ्यात मोठा धक्का बसला. त्या वयोवृद्धाचा चेहरा फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होता. तोच माणूस ज्याला गाव ओळखत होतं, ज्याच्यावर कोणाला संशय आला नसता, ज्याच्या वयाने कोणाला अशा कृतीची शंकाही नसती, तो सापळा रचून त्या चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला. पोलिसांनी अवघ्या काही तासात त्याला ताब्यात घेतलं. आरोपी ताब्यात आल्यानंतर जेव्हा गावकऱ्यांना समजलं की हे कोण आहे, तेव्हा संतापाचा भडका उडाला. ज्याच्यावर विश्वास होता त्यानेच हे केलं होतं. तो गावातला एक परिचित माणूस होता, जो वर्षानुवर्ष सगळ्यातच मिसळत होता. हीच गोष्ट लोकांना आतून हलवून टाकत होती. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गाव शांत नव्हतं. गावकऱ्यांनी पोलीस स्थानकाला घेराव घातला. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होतं. चिमुकलीचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी द्यायला कुटुंबाने नकार दिला. आरोपीला जागेवरच फाशी द्या, नाहीतर आमच्या हाती द्या, अशा घोषणा गावात घुमत होत्या. दुसऱ्या दिवशी भैरवनाथ मंदिराजवळून एक मोठा मोर्चा निघाला. गावातील महिला संतापलेल्या रस्त्यावर उतरल्या. त्यांनी थेट प्रश्न केला की लाडकी बहीण योजना असली काय उपयोग जर आपल्या मुलींना सुरक्षा नाही. आंदोलकांनी पुणे बेंगलुरू महामार्गावर रस्ता रोका केला. प्रचंड वाहतूक कोंडी झाली. राज्यभरातून नेते, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक्रिया देऊ लागले. पोलिसांनी आरोपाविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर केला आहे. एक चिमुकली वासरू पाहायला गेली आणि परत आलीच नाही. तिच्या आईबाबांनी सुट्टी संपल्यावर तिला घरी घेऊन जायचं होतं, पण आता ते घरी काय घेऊन जाणार आहेत हे सांगायला शब्द नाही. नसरापूरच्या गावकऱ्यांचा संताप योग्यच आहे, पण हा प्रश्न फक्त एका गावचा नाही. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात बालकांवरील अत्याचाराची घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. कायदा आहे, पॉक्सो आहे, फाशीची तरतूद आहे, तरी हे थांबत नाही. प्रश्न एकच आहे, या देशात मुलगी जन्माला येणं आणि तिला सुरक्षित जगणं हे कधी सोपं होणार? की आपण फक्त घटना पाहायच्या, संताप व्यक्त करायचा आणि पुढच्या घटनेची वाट पाहायची? आता या प्रकरणात आरोपीला काय शिक्षा व्हावी, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.